आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याचा निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोंनी याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन. आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड 416416. कस्टमर केअर नंबर 9922864545. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in. पत्रकारांची उर्मट वर्तन महागात, एसटी अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई. सातारा व महाबळेश्वर पत्रकार संघाच्या पाठपुराव्याला यश, विभागीय नियंत्रकांकडून कारवाईची माहिती. महाबळेश्वर आगारातील एका अधिकाऱ्याने पत्रकारांशी उर्मट व अयोग्य भाषेत वर्तन केल्याच्या घटनेची गंभीर दखल घेत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने संबंधित अधिकारी शाहरुख खान याच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. या घटनेचे तीव्र पडसाद पत्रकार क्षेत्रात उमटले असून सातारा व महाबळेश्वर पत्रकार संघाच्या ठाम भूमिकेमुळे ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. रविवारी महाबळेश्वर येथे पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. त्यामुळे शहरात आणि बसस्थानक परिसरात वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण झाली होती. पर्यटक व प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी महाबळेश्वर आगार प्रशासनाने नियोजित वेळेपेक्षा सुमारे अर्धा तास अगोदर बस सोडण्याची व्यवस्था केली होती. मात्र बसमध्ये प्रवासी भरल्यानंतरही बस दीर्घकाळ न हलवल्याने काही प्रवाशांनी संताप व्यक्त केला. पुढील प्रवासासाठी रेल्वे व इतर वाहतुकीची साधने गाठण्याची घाई असल्याने प्रवासी आणि एसटी कर्मचाऱ्यांमध्ये शाब्दिक वाद निर्माण झाला. यावेळी आगारातील अधिकारी शाहरुख खान यांनी सुरुवातीला प्रवाशांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र काही वेळानंतर त्यांच्या बोलण्याचा सूर बदलल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या संपूर्ण प्रकाराचे चित्रीकरण येथे उपस्थित पत्रकारांकडून सुरू असताना संबंधित अधिकाऱ्याने पत्रकारांशी उर्मट व अयोग्य भाषेत संवाद साधल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकारामुळे पत्रकारांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली. घटनेनंतर सातारा पत्रकार संघ व महाबळेश्वर पत्रकार संघाने तातडीने भूमिका घेत एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. सातारा विभागीय नियंत्रक ज्योती गायकवाड यांना निवेदन देऊन संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. पत्रकारांशी अशा प्रकारचे वर्तन खपवून घेतले जाणार नसल्याचे संघटनेच्या प्रतिनिधींनी स्पष्ट केले. पत्रकार संघाच्या शिष्टमंडळापाशी झालेल्या बैठकीत विभागीय नियंत्रक ज्योती गायकवाड यांनी पत्रकारांची दिलगिरी व्यक्त केली. तसेच संबंधित अधिकारी शाहरुख खान यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. यामुळे पत्रकार संघटनांनी समाधान व्यक्त केले असले तरी भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रशासनाने आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी मागणीही करण्यात आली. बैठकीत सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विठ्ठल हेंद्रे यांच्यासह अमित वाघमारे, उमेश भांबरे, ज्ञानेश्वर भोईटे, चंद्रकांत देवरुखकर, अमोल निकम, कैलास मायने, प्रवीण शिंगटे, गजानन चेणगे, निनाद बाजारे, विशाल कदम, बाळ लाटकर आदी पत्रकार उपस्थित होते. दरम्यान संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पत्रकार संघटनांकडून देण्यात आला होता. त्यानंतर एसटी प्रशासनाने तातडीने निलंबनाची कारवाई करून प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. सातारा प्रतिनिधी प्रवीण नवघरे. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा.